किती फसवी खोटी दांभिक होती हे रोहेकरांनी कृतीने सिद्ध केली। रोहा बदललेला आहे आणि बदलण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण ताकदीने करू शकतो हा विश्वास रोहेकरांच्या मनामध्ये होता आणि म्हणूनच यावेळेला पहिल्यांदाच मी फक्त अर्ज भरायच्या दिवशी होतो आणि शेवटच्या दिवशी सभेला आलो। मला विश्वास होता अशा किती खोट्या फसव्या टॅगलाईन तुम्ही काढल्या तरी रोहेकर याला कधी पसंती देणार नाही। गेल्या 25 वर्षाचा वनवास बरेच शेतनी काढून टाकलेला आहे आणि त्यांच्या रूपाने मी नगराध्यक्ष झालेलो आहे। महाडकर नागरिकांनी भरघोस मतांनी दिलेलं आहे आणि आता आमचं कार्य चालू होणार आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये शेठचा अजून चांगल्या प्रकारे काम करतील ह्या अपेक्षेने विकास शेठ आणि भरत शेठ यांच्या आशीर्वादाने महाडकरांनी सगळ्यांच्या नागरिकांनी मी नगराध्यक्ष झालेलो आहे आणि हा विजय महाडकर जनतेचा आहे। महाडमध्ये हा विजय हा जनतेने आमच्या विकास कामाला दिलेला कौल आहे। आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नगरसेवक आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सगळ्यांनीच महिला आघाडी युवासेना शिवसेना अदरवाईज काय मित्रमंडळींनी जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पहिला त्यांचा मनापासून आभारी आहे, त्यांचं अभिनंदन करतो की हा विजय हा निश्चित होता। फक्त किती फरकाने होणार होता एवढाच प्रश्न आहे। एक 5 सीट आमच्या थोड्या फरकाने गेलेल्या आहेत, ते पण थोडंसं आमच्या जीवाला लागलेलं आहे कारण अतोनात मेहनत घेतलेली होती। पण हरकत नाही आहे, जे आम्हाला नगराध्यक्षपद की गेल्या अनेक वर्ष आम्ही वाट पाहत होतो ते आज आम्हाला मिळालेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती जो काय भरोसा या जनतेने दिलेला आहे त्याचं निश्चितच आम्ही सोनं करू आणि महाडकर जनतेच्या कुठल्याही अडीअडचणी राहणार नाहीत ह्याला मी आज शब्द देतो। तो आम्ही केलेला एक चमत्कार आहे आणि ते होणं पण गरजेचं होतं कारण दुसऱ्याच्या भांड्यामध्ये डोकावत असताना आपलं पहिलं भांडं स्वच्छ आहे का बघायला पाहिजे होतं आणि त्या अनुषंगाने आज जो का आम्ही चमत्कार केला आहे तो केला आहे। आता इथून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वीरेश्वरांना नमस्कार करून आम्ही श्रीवर्धनच्या दिशेने रवाना होतोय। काही गोष्टीचा जो चमत्कार असतो, शिवाजी महाराजांनी काही युद्ध जिंकलीत ते गनिमी काव्याने जिंकली, युक्तीने जिंकली। तसं राजकारणामध्ये काही वेळेला गनिमी कावा आणि युक्ती वापरावी लागते। जर ते लोक आमच्या इकडे काय वापरू शकतात तर आम्ही नाही का वापरू शकत। मला एवढ्या भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी म्हणजे सर्वांचे मनापासून आभार आणि येत्या पुढचे 5 वर्ष सगळ्यांनी मिळून जी कामं आहेत ते करू आणि जेवढा विकास होईल ते सर्वांनी मिळून करू। धन्यवाद।